नमस्कार. मी आता प्रवासासाठी निघाली आहे. म्हणून प्रवासामध्ये इथे मी मसाला पुरी बनवून घेतली. ही मसाला पुरी जी आहे ती बनवायला अतिशय सोपी आहे आणि 8 ते 10 दिवस असेच मस्त खुसखुशीत या पुऱ्या राहतात. त्यासाठी आपल्याला इथं 4 वाट्या गव्हाचं पीठ चांगलं चाळून घ्यायचं आहे. ही मसाला पुरी जी आहे ती आपण हेल्दी बनवतोय. यामध्ये खुसखुशीत होण्यासाठी 2 चमचे बेसन आणि 2 चमचे रव्याचा वापर करतोय. लाल तिखट आवडीनुसार घातले, थोडीशी हळद वापरली, 1 चमचा धनेपूड, अर्धा चमचा जिरेपूड घातली, अर्धा चमचा मी इथं गरम मसाला वापरलाय. ओवा आपल्याला घालावाच लागतो, खूप छान लागते. तर ओवा इथं छान हातावरती चोळून मी इथं वापरलाय. चवीनुसार मीठ घातलंय. कसुरी मेथी 1 चमचा घेतली, ती पण मस्त इथं हातावरती कुस्करून मी यामध्ये वापरली. आणि पुऱ्या छान सॉफ्ट राहाव्यात म्हणून इथं शेवटी मी 1 चमचा साजूक तूप घातलेलं आहे. तूप जे आहे ते प्रॉपर आपल्याला या पिठाला चोळून घ्यायचंय. त्यानंतर थोड्या थोड्या पाण्याचा वापर करून मी हे पीठ जे आहे ते घट्टसर मळून घेतलेलं आहे. घट्टसर पीठ मळायचं म्हणजे पुऱ्या ज्या आहेत ते छान बनतात. पीठ मळताना आपण अजिबात तेलाचा वापर करायचा नाही, नाहीतर त्या पुऱ्या ज्या आहेत त्या तेलकट बनतात. तर इथून थोडंसं अगदी अर्धा चमचा तेल मी घेतले पीठ मळल्यानंतर आणि ते इथं पिठाला लावून घेते. अगदी 10 मिनिटासाठी हे पीठ जे आहे ते आपण रेस्ट करू देऊया, म्हणजे आपण रवा जो घातलाय तो व्यवस्थित फुलून येईल. लहान लहान गोळे करून तुम्ही इथं पुऱ्या लाटून घेऊ शकता. तर मी इथे थोडीशी घाईगडबड असल्यामुळे मोठ्या पोळ्या लाटून घेतलेल्या आहेत पातळ, आणि एका वाटीच्या साहाय्याने याला आकार देते. तर अशा पुऱ्या 4-4, 5-5 करून घ्यायच्या आणि त्या तळून घ्यायच्या. पुऱ्या लाटताना कोणाची मदत मिळाली तर उत्तमच. तर या ठिकाणी पुऱ्या मी थोड्या थोड्या लाटून घेते. तेल जे आहे ते प्रॉपर गरम करून घ्यायचे आणि मगच आपण पुरी त्यामध्ये सोडायची, म्हणजे ती पुरी जी आहे ती छान फुलून येते. पुरी तळताना अजिबात उलट पलट करायची नाही. एकदाच पुरी आपण इथे त्याची साईड चेंज करून तळून घेणार आहोत. तसंच पुरी तळताना मीडियम ते हाय फ्लेमवरती आपल्याला या पुऱ्या तळून घ्यायच्यात, म्हणजे त्या छान व्यवस्थित तळल्या जातात. एकदम छान पटकन बनणारी अशी रेसिपी मसाला पुरी आपली इथं तयार झालेली आहे. टिकायला मस्त 8 ते 10 दिवस टिकते. आणि असं नाही की प्रवासातच तुम्हाला ती बनवायची, तुम्ही असं पण चहासोबत ही पुरी नक्की तुम्ही खाऊ शकता. खूप टेस्टला भन्नाट लागते. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कळवायला बिलकुल विसरू नका. जवळच्यांना, फ्रेंड्स, फॅमिलीला तुम्ही हा व्हिडिओ शेअर करू शकता. मस्त टम्म फुगलेल्या पुऱ्या ज्या आहेत तुम्ही इथं बघताय, मस्त कलरही आलेला आहे. भेटूया नवीन रेसिपी सोबत. वेळात वेळ काढून तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.